जाणं या निसर्गाचा नियम आहे गड्यानं. थोडं शांततेनं लक्ष द्या. अगदी सुंदर चिंतन मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवतो. थोडा आवाज कमी करता. जाणं या निसर्गाचा नियम आहे. जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. बऱ्याचशा वेळेस अंतविधीला गेलो, दशक्रिया विधीला गेलो, तेरवीच्या कीर्तनाला गेलो की लोक रडतात आणि सांगतात, ओ दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने आम्हाला घडवण्यासाठी, पण आता आई आमची आई आम्हाला सोडून गेली. काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात मैत्रीण सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली. इथं जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे त्यांनी माझं एक वाक्य हृदयावर अंडरलाईन करून घ्या. लोक तुम्हालाही सोडून गेलेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगात आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, लोक या जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. एक सांगू का गड्यानो, तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या गावाचं नाव चिंचवड नाही, काय चिंचपूर नाहीये, चिंचपूरच आहे ना का चिंचवड? चिंचपूर. तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या गावाचं नाव चिंचपूर नाहीये. तुम्ही आम्ही ज्या गावामध्ये जन्माला आलो त्याचं नाव लोणी नाहीये, शिर्डी नाहीये, अहिल्यानगर नाहीये, महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये, जग नाहीये. तुम्ही आणि मी या जगामध्ये जन्माला आलो, या जगाचं नाव मृत्यूलोक आहे. काय आहे या गावाचं नाव? काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकाचा एक नियम आहे गड्यांनो, इथला प्रत्येक माणसाला जावं लागतं. प्रत्येकाची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा महिना वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे. पण बसणारे मंडळी, जोही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला येथ नाही उरू आले अवतार येरते पामर जीव किती. बसणारे मंडळी, अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्या आणि माझ्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसले आपल्याला जाणंच आहे. प्रत्येकाला जाणं हे ठरलेलं आहे, कधी जाणार हे माहीत नाहीये. पण बसणाऱ्या मंडळीला माझी एक विनंती आहे, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाहीये आणि कधी जाणार आहे, पण कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. आमच्या द्रौपदीबाईच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित, त्या आईच्या पुण्यतिथीला उपस्थित असणाऱ्या सगळ्या माता माऊल्यांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी एक आदर्श घ्या. आपण असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्याही घरच्यांनी आपली पुण्यतिथी घातली पाहिजेत गड्यांना. उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे. तुका मने तमरण्याची गणे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे, उत्तमची बोरे कीर्ती मागे. बसणारे मंडळी, प्रत्येकाने आपल्या जाण्याचा विचार केला पाहिजे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. अरे महाराष्ट्र आपल्यासाठी रडाव एवढं नका चांगलं जगावं गड्यानो, पण कमीत कमी आपला अहिल्यानगर जिल्हा आपल्यासाठी रडाव एवढं तर चांगलं जगलं पाहिजे. बरं नका काय अहिल्यानगर रडे ना, तुमचा तालुका कोणता आहे? संगमनेर आहे ना, म्हणजे तुम्ही बॉर्डरवरचे, बरोबर आहे ना. संगमनेर तालुका रडला पाहिजे एवढं तर चांगलं जगा. याच्यापेक्षा किती सबसिडी तुम्हाला देऊ मी? काही कॅबिनेट मंत्री थोडा आहे तुम्हाला सबसिडी द्यायला महाराज. नका का संगमनेर तालुका रडे ना, पण कमीत कमी आपलं चिंचपूर गाव आपल्यासाठी रडा एवढं तर चांगलं जगा. अहो काही की माणसाचं नशीब एवढं खराब आहे की गावकरी त्याच्या मरणाचा नवस करतात हो. गावातल्या लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जगतात कशाला? या महाराष्ट्र राज्याचे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी हवेसारखी पसरली. त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं, कुटुंबियांना दुःख झालं, नातेवाईकांना दुःख झालं. यात नवल नाहीये. हे उदाहरण याच्यासाठी सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळायला, नंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याने महाराजासोबत प्राण सोडला. अरे तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे नाही मरणार गड्यानो, याची गॅरंटी मी तुम्हाला 1000च्या स्टॅम्पवर लिहून देतो. माझ्या तुमच्यासाठी कुत्रे कसे मरतील? कुत्रे आपल्यासाठी मराव एवढं चांगलं नका जगू, पण कमीत कमी आपले नातेवाईक लोक आपल्यासाठी रडले पाहिजे एवढं तरी चांगलं जगलं पाहिजे.
नाही तर अंत्ययात्रेमध्ये लोक चर्चा करतात, महाराज बरं झालं हो आमच्या गावची घाण गेली, असंही बोलतात महाराज लोक. यांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली, यांनी एक सुद्धा दिंडी चांगली ठेवली, यांनी एक सुद्धा सप्ताह चांगला ठेवला नाही. मला एवढंच विचारायचं, माणसं एवढे कसे आडवे असू शकतात हो? देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे महाराज. कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवा, म्हैस आडवं, फक्त एक उभं जन्माला घातलंय माणूस. देव तो डोक्याला हात लावून बसला, बाबा 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 बाबा. हे उभा असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. 100 काळ्या मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस जर आडवा गेला तर बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक लागते महाराज. एवढी ताकद आहे माणसामध्ये. म्हणून सर्वांना माझी विनंती, जीवन जगा माझ्या तुकोबरायासारखं. अंतकाळी विठू आम्हासी पावला, गुढी सहित झाला गुप्त तुका. अंतकाळी विठू आम्हासी पावला, गुढी सहित झाला गुप्त तुका. अरे जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये वनवास एक मान्य आहे मला. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनात त्यांची बायको अन्न करता मिली मान्य आहे मला. जगद्गुरु तुकोबरायची सावकारकी गेली, पाटीलकी गेली, सगळं काही गेलं. अरे संसारिक जीवन जरी जगद्गुरु तुकोबरायचं फाटका असेल, पण परमार्थ एवढा तोला मोलाचा केलाय महाराज. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अरे विश्वाच्या मालकाने तुकोबरायला नेण्यासाठी विमान घेऊन याच्यापेक्षा परमार्थिक ऐश्वर्य काय असेल. घ्या माझ्या ज्ञानोबरायचं उदाहरण. देव निवृत्ती निवृत्ती देव निवृत्ती धरले कोणी करे. बसणारी मंडळी टाळ एकदम हळू. एक हात माझ्या निवृत्तीनाथ दादाने धरलाय आणि दुसरा हात पांडुरंग परमात्म्याने धरलाय आणि ज्ञानोबरायला घेऊन समाधी स्थळावर जात आहे. काय गोड वर्णन माझे नामदेवराय करतात. नदीची आमाशा थोडा विपोदी घातले माझवन, तैसे जनवन कालवले. ज्ञानोबराय समाधी अवस्थेला जात असताना जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागला. रुक्मिणी आईसाहेब पांडुरंग परमात्म्याकडे गेल्या, मालक हजारो संत या महाराष्ट्रात जन्माला आले हो, हजारो संत या महाराष्ट्रातून निघून गेले, पण मी एवढं रडताना तुम्हाला कधी बघितलं नाही. त्यावेळेस भगवंताच्या मुखातले उद्गार आहे. देव म्हणती वर्णन केलंय. विठोबाचा
तुकोबराने लढाव, एवढं चांगलं जीवन जगा. जगद्गुरु तुकोबरायाचा शेवटचा काळ पांडुरंग परमात्म्याने तुकोबराला नेण्यासाठी यावं. अरे तसे तर हजारो लोक जन्माला येतात आणि हजारो लोक मरतात महाराज. काय कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटम बाट. जर इथं येऊन परमार्थ नाही करता आला, इथं येऊन जर समाजाची सेवा करता नाही आली, इथं येऊन जर चांगलं काम करता नाही आलं, तर जुनी म्हण एक आपल्या भागामध्ये, जन्मी आला याला पाणी वो वो मेला. काय महाराज, बैलामध्ये आणि कुत्र्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? बैल अहो आपल्यापेक्षा जनावर चांगलं जगतात महाराज. मला एवढंच सांगायचं, कुत्र्याकडे आधार कार्ड आहे का हो? कुत्र्याकडे आधार कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे दारिद्र्यरेषेचं कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे पॅन कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे मोदीचे 2000 आहे का? बरं जाऊ द्या. कुत्र्याच्या बायकोला म्हणजे श्री कुत्री देवी काही लाडकी बहीण योजनेमध्ये राबवलेली किती? नाही. तिला ना 2000 भेटतात ना ते आधार कार्ड मध्ये, ना त्यांच्याकडे पॅन कार्ड आहे. बरं जाऊ द्या, कुत्र्याचा स्वतःचा 7-12 नाहीये. कुत्र्याचा स्वतःचा 7-12 नाही, छोटस घर सुद्धा नाहीये. बरं त्याचं घरकुल यादीत नाव नाही आलेलं, तरी एका टायमाला कुत्र कमीत कमी 10-10, 15-15 पिल्याचं संगोपन करतंय. तुम्ही एकूण त्या एक लेकराला इंजिनियर करता म्हणजे काही उपकार नाही करत महाराज. तुम्ही खानदानी असून सुद्धा पिवळं कार्ड आहे तुमच्याकडं. तुमच्याकडे 25 एकर जमीन असून सुद्धा राशींचे गहू खातात आपण. एवढे हलकट लोक आहे महाराज. जेवढ्या चांगल्या चांगल्या योजना आहेत, जेवढ्या फुकट योजना आहेत, जेवढ्या श्रीमंतांनी खाल्ल्या तेवढ्या गरिबांनी खाल्लेल्याच नाही महाराज. 25-40 एकर जमीन आल्या माणसाला घरकुल काय करायचं? कठीण ताळा झालाय. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये जीवन जगत असताना असं कार्य करा गड्यांनो, की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिला कीर्ती जगामाशी राहिला कीर्ती. गेले दिगंबर अजून सुद्धा या लोकांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. म्हणून जाणं निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. फक्त जात असताना माणसानं चांगलं जात जा. अभंग नाथ महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील आहे. नाथ महाराज जेवढे काही साधू संत मंडळी या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले, त्यांनी तुम्हाला या मृत्यू लोकातून तरुण जाण्याचाच मार्ग सांगितलाय. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन. जग जोगी जाग जाग बोलती, आवाज कमी कर. जागता जगदेव राखा काही भाव. सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागृत करण्याचं काम केलंय. मज निरंतर जागविती. अजून एक प्रमाण घ्या. तुका म्हणे लोकीचा
संप्रदायामध्ये जन्माला आले त्या प्रत्येक माणसाने आपल्या जीवन जगण्याचं सूत्र तुम्हाला आणि मला सांगितलं. हे बाबांनो, आले कशासाठी? कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी माणूस विसरून गेलाय. बसणारे मंडळी, नुसता माणूस पळतोय बा, कशासाठी पळतो हेही कळत नाही आणि का पळतो हेही कळत नाही. वाईट तर याचं वाटतं, ज्याच्याकडे पैसे तेही पळतच आहे आणि ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे. पैशावाल्याला पळायची काय गरज आहे? समाधान, आनंद, सुख आणि ह्या ज्या गोष्टी ना महाराज आपण म्हणतो ना समाधान समाधान, समाधान पळण्यात कसं राहिलो महाराज, समाधान थांबण्यात आहे महाराज. त्यागा शांती निरंतरम. अरे त्यागा शांती सांगितलेली, भोगात थोडी शांती सांगितलेली आहे. अहो किती चांगली गाडी घ्या तुम्ही, आपल्यापेक्षा दुसऱ्याची पाहिली की माणसाचा आनंद मावळतो का नाही? बरं जाऊ द्या, एक सिंपल व्यवहार सांगतो. आता एवढे बहुसंख्य लोक तुम्ही कीर्तनासाठी उपस्थित आहे. काही बिचारे टू व्हीलरवर आलेले, काही बिचारे वस्तीहून पायी आलेले, काही बिचाऱ्याने स्विफ्ट आणल्या, काही ना वॅगनर आणलेली आहे, काही ना इंडिओर आणलेली. बरोबर आहे का नाही? ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार ज्यानं त्यानं जी ती गाडी आणलेली. आता कीर्तन संपलं, जेवण झालं की जे टू व्हीलरवर चालले ना त्यानं स्विफ्टवाल्याकडे बघायचंच नाही, त्यानं पायी चालणाऱ्या लोकांकडे पाहायचं. अरे याला तर जायला 20 मिनिटं लागणार आहे, आपण तर 5 मिनिटात घरी जातो. पण त्या टू व्हीलरवाल्याला एवढी खाज आहे महाराज, ते पायी चालणाऱ्यावाल्याकडे पाहतच नाही. ते कोणाकडे पाहतं? स्विफ्टवाल्याकडे. कोणाकडे? बरं, स्विफ्टवाल्यानं तरी किती आनंदात घरी गेलं पाहिजेत. 1 लिटरमध्ये 20 किलोमीटर चालते ना, 5,000 सर्व्हिसिंग होती ना. ते स्विफ्ट चालवता चालवता क्रीटावाल्याकडे पाहता. अरे नको ना, कशाला ताण घेतो एवढा. बरं, क्रीटावाल्यानं तरी किती आनंदात चाललं पाहिजे. 1 लिटरमध्ये 16-17 किलोमीटर चालती, मस्त गाडी आहे, आरामदायक आहे. पण क्रीटावालं इनोव्हावाल्याकडे पाहतं, इनोव्हावालं फॉर्च्युनरवाल्याकडे पाहतं, फॉर्च्युनरवालं इंडिओरवाल्याकडे पाहतं. बरं, इंडिओरवाल्याला तरी का थोडी खाज आहे का महाराज? ते सनरूप वर करून हेलिकॉप्टरकडे पाहतं म्हणजे काही सोपं आहे का महाराज? अरे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं पाहिजेत ना. नाथ बाबा सांगतात, बकवास बेसूर, माईक बंद करून लाव. कोणे दिवसी पैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर,